जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी फक्त 10वी पास आहे आणि टॉप लेवलचा गव्हर्नमेंट जॉब पाहिजेला आहे तर गृह मंत्रालयातर्फे इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभागामध्ये भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की मल्टीटास्किंग स्टाफ ही तुमची पोस्ट असून महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे। 10वी पास वर असल्यामुळे जास्तीत जास्त जणांनी याचा फायदा घेतला पाहिजे। मग अप्लाय कसं करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय, त्यानंतर वयाची अट काय, संपूर्ण माहिती पुढच्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर भारत सरकारची म्हणजेच गृह मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जात असेल। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल या मिनिस्ट्री बद्दल आणि यांच्याच तर्फे अपडेट आलेला आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये आलाय आणि 22 नोव्हेंबर पासून अप्लाय करणं सुरू झालंय। इंटेलिजन्स ब्युरो जे पण व्हिडिओज आपण बनवतोय ते इन्फॉर्मेशन एज्युकेशनल पर्पज बनवतोय, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या जॉबच्या ज्या भरती येत आहे त्याची माहिती मिळेल। मग तुमच्या स्किल्स नुसार एलिजिबिलिटीनुसार तुम्ही अप्लाय करू शकताय। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी ही भरती निघाली आहे। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दिसेल तुम्ही एलिजिबल आहात का। तर बघा इथे दिलेलं आहे फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहे। ते बघा दिलंय फक्त आणि फक्त 10वी पास आहे तुम्ही अप्लाय करू शकता आणि ज्या स्टेट मधून अप्लाय करताय तिथलं डोमेसाइल तुमच्याकडे पाहिजे। इथे बघा दिलंय तिथलं डोमेसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे आणि सॅलरी किती मिळते तर तुम्ही ते बघू शकताय। 18,000 पासून 56,900 पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते। जनरल सेंटर सर्व्हिसेस ग्रुप सी अंतर्गत ही पोस्ट येते, त्यामुळे चांगली संधी आहे। जे एलिजिबल आहे नक्की त्यांनी अप्लाय करा। आता सिलेक्शन कसं होणार आहे तर त्याआधी बघून घ्या। वयाची अट 18 ते 25 आहे, म्हणजे तुमचं वय 18 ते 25 आहे, अप्लाय करू शकताय। पण अप्पर एज लिमिट म्हणजे जर तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षे सूट, OBC मधून असाल तर 3 वर्षे सूट दिली आहे आणि PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता स्कीम ऑफ एक्झामिनेशन। 2 प्रकारचे तुमच्या एक्झाम होणार आहे। बघा सगळ्यात पहिली जी एक्झाम आहे ती 100 मार्कासाठी असणार आहे, 1 तास तुम्हाला मिळणार आहे। मग जनरल अवेअरनेस 40 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न, त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲनालिटिकल हे जे आहे 20 प्रश्न 20 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 20 मार्कासाठी आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। म्हणजे 1 बरोबर आलं तर 1 मार्क मिळेल, पण जर 1 आन्सर तुमचं चुकलं तर निगेटिव्ह मार्किंग 1/4 ची ते असणार आहे। त्यानंतर दुसरा जो पेपर होणार आहे तो डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे इंग्लिश लँग्वेजचा। तर इथे बघा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। ते पण 50 मार्कासाठी असणार आहे, 1 तास मिळणार आहे, त्यामुळे सोपं असणार आहे। तुम्हाला जर याचा स्टडी करायचा आहे तर इथे बुक मी टॅग करून दिले आहे, तिथून तुम्ही मागून अभ्यास सुरू करू शकताय। 22 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणं सुरू होत आहे, त्यामुळे त्याआधीच तुम्हाला माहिती देऊन देतोय जेणेकरून तुम्ही आजपासूनच तयारीला लागाल। डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट मध्ये आपल्या व्हॉट्सअपवर टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण माहिती टाकलेली आहे। आता बघू शकताय कोणासाठी किती जागा आहे तर बघा ही ऑल ओव्हर इंडियामध्ये भरती आहे। जसं की बघा बेंगळुरू मध्ये आहे, भोपाळ मध्ये आहे। तर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्र अंतर्गत येतं नागपूर, मुंबई आणि पणजी या तिन्ही ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकताय। तर इथे बघा मुंबईमध्ये 22 जागा आहे, नागपूरमध्ये 2 आहे, पणजीमध्ये 2 आहे। तर यापैकी तुम्ही अप्लाय करू शकताय। कॉम्पिटिशन इथे जास्त लोकांना माहित नाही, कॉम्पिटिशन जरी जास्त असली तरी जर तुम्ही चांगली तयारी केली तर तुम्ही इझिली क्रॅक करू शकताय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं तर www.maha.gov.in किंवा www.nsc.gov.in ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे। यावरून आपल्याला अप्लाय करायचे। 22/11 पासून 22 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणं सुरू होत आहे। 14/12 म्हणजे 14 डिसेंबर पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। एक्झामिनेशन फी ते बघा 100 रुपये प्लस प्रोसेसिंग फी 550 रुपये, म्हणजे टोटल जर बघायला गेलं तर 650 रुपये इथे एक्झामिनेशन फी असणार आहे। पण ऑल SC ST कॅन्डिडेट
फिमेल कॅन्डिडेट, PWBD कॅन्डिडेट, एक सर्व्हिसमन यांच्यासाठी जी फी आहे ती कमी आहे, फक्त 550 रुपये. ओके, तर खूप चांगली संधी आहे. 10वी पासवर टॉप लेवलचा गव्हर्नमेंट जॉब मिळतोय. अप्लाय करणं सुरू होत आहे. संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे, त्यामुळे जे इलिजिबल आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.